एक पत्र आलंय माझ्याकडे आणि ते लिहिलंय आपल्या बाबासाहेबांनी त्यांच्या तमाम भीम सैनिकांना. तर बघा, मी बघतोय की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्हा सगळ्यांमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे. तुम्ही सगळे उद्या छान पांढरे निळे कपडे घालून, निळे झेंडे घेऊन पूर्ण दिवस रात्र फिराल. आणि मी असं सुद्धा ऐकलंय की तुम्ही माझ्या आठवणीत जय भीमच्या घोषणासुद्धा तयार केल्या. तुम्ही प्रत्येकजण माझा फोटो घरात अगदी सन्मानाने ठेवता. पण कधी त्या फोटोमध्ये माझ्या डोळ्यात बघण्याचा प्रयत्न केलाय का? काय वाटतं तुम्हाला? मी आपल्या आजच्या देशाची, आपल्या समाजाची परिस्थिती पाहून खुश असेल? मी बघतोय आपल्या देशाच्या काही भागात तर माझे मुलं हातात तलवार घेऊन, मद्यपान करून कुठेतरी भर रस्त्यात पडलेले असतील. मारामारी करतील. हे बघून माझ्या मनाला कसं वाटत असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय? मला वाटलेलं भीमसैनिक म्हटल्यानंतर तुम्ही अन्यायाविरुद्ध लढाल. स्वतः आधी समाजाचा विचार कराल. पण स्वतःला भीमसैनिक म्हणणारे माझे मुलं स्वार्थी निघाले. माझे काही भीमसैनिक पैशांनी जरी मोठे झाले असले तरी विचारांनी अजूनसुद्धा ते छोटेच आहेत. लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस या वाक्याला तुम्ही अगदी खोटं पाडलं. जेव्हा माझेच भीमसैनिक भ्रष्टाचार करू लागले, दंगे करू लागले, तेव्हा मला वाटलं की नशीब मी हे दिवस बघण्यासाठी जिवंत नाही. माझी इच्छा होती की माझ्या भीमसैनिकांनी कोणीही शिकलं नसेल एवढं शिकावं. सगळ्यात सुशिक्षित समाज आपला बनवावा. लोकांनी बघितल्यावरच आपल्याला ओळखलं पाहिजे. पण तसं काही फार होऊ शकलं नाही. फक्त जय भीम म्हटलं की तुम्ही भीमसैनिक होत नाही. जर खरंच तुम्हाला स्वतः भीमसैनिक म्हणायचं असेल तर माझा फोटो जसा घरात लावता तसं मला मनात आणि डोळ्यात ठेवलं तर या देशाची प्रगती होऊ शकते व माझं स्वप्न साकार होऊ शकते.